नमस्कार, मी तटकरे गुरुजी. आज शनिवार आहे. बहुतांशी लोक शनी महाराजांना खूप घाबरतात किंवा शनी साडेसाती म्हणा किंवा शनीशी संबंधित पनौती म्हणा किंवा शनीची ढैया चालू आहे असं समजून बरेच लोक शनी महाराजांना दोष देण्याचा प्रयत्न करतात. मुळात शनी महाराजांचं कार्य काय आहे तर जे नियतकर्म अत्यंत प्रामाणिकपणे करतात किंवा जे लोक आपल्या कर्माच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे लक्ष देऊन त्यांचं काम करत आहेत, अशा लोकांना ते कायम मदत करतात. शनी हे ग्रेट पंतोजी किंवा एक चांगले शिक्षक म्हणून कार्य करतात. जसे एक चांगले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती मिळावी म्हणून योग्य ठिकाणी शिक्षाही करतात, पण कायम त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतात, तसं शनी महाराज तुम्हाला पावलोपावली वाचवण्याचा किंबहुना तुम्हाला जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा किंवा वाकबगार करण्याचा किंवा अभ्यासामध्ये तुम्हाला पारंगत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आयुष्याच्या शाळेमध्ये सुद्धा शिकत असताना तुम्हाला शनी महाराजांच्या आशीर्वादाची किंवा शनी महाराजांनी जे काही सांगितलं आहे त्यानुसार वागण्याची गरज आहे. शनिवारी नेमकं काय करायचं तर शनिवारी बहुतांशी आपण मारुती स्तोत्र पठण करणं जास्त चांगलं राहील. भीमरूपी मारुती स्तोत्र पठण करू शकता, हनुमत कवच स्तोत्र पठण करू शकता, बजरंग बाण ह्या स्तोत्राचं पाठ करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तोडगा म्हणून दर शनिवारी शक्यतो जमलं तर तिन्ही सांजेला संध्यासमयी, कारण शनी महाराजांचा जन्म छाया मार्तंड समुद्रम तो नमामि शनैश्चरम असं म्हटलंय. तर नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तो नमामि शनैश्चरम. शनी महाराजांचा जन्म संध्यासमयी आहे आणि त्यामुळे संध्यासमयी जर तुम्हाला पिंपळाच्या बुंद्याखाली किंवा पिंपळाच्या पाराखाली जर आपणाला तिळाचं तेल यापासून तयार केलेला जर दिवा लावता आला तर ते जास्त उत्तम ठरेल. त्याचबरोबर दुधामध्ये दूध पाणी मिक्स करून त्यामध्ये जर आपण 2 चिमेट काळे तीळ हे करून ते जर तुम्ही पिंपळाच्या बुंदाखाली अर्पण केले तरीसुद्धा तुमच्या पूर्वजांच्या शांतीसाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आपल्या कामातले अडथळे अनेकदा काय होतं, आपण एखादं काम पूर्ण हिरहिरीने किंवा पूर्ण ताकदीने करायला जातो, पण एक विशिष्ट कालावधीने त्याच्यामध्ये एक खंड निर्माण होतो किंवा त्या कामामधलं आपलं स्वारस्यच निघून जातं किंवा एक उदासीनता येते. हे कमी करण्यासाठी आपल्याला शनी महाराजांची उपासना अत्यंत फलप्रद ठरू शकते आणि म्हणून दर शनिवारी आवर्जून आपण शनी मारुतीची उपासना केली पाहिजे. एवढंच सांगेन. जय हिंद, जय गुरुदेव.